नमस्कार. आता हा ब्लॉग मराठीमध्ये असणार आहे. आता आम्ही आपल्या गावी चाललोय, जिथे की आपलं हे आहे हरिनाम सप्ताह आहे 3 दिवसाचा. ठीक आहे. आता संध्याकाळी आम्ही निघालोय. अजून एक जोडीदार येणार आहे बदलापूर पासून. मग पुढचा प्रवास पुढे करूया. चला. आपण पोचलोय कात्रप रोड बदलापूर. सिग्नल आहे हा. आता आपण आलोय बदलापूरला. हा कल्याणवरनं रस्ता येतो बदलापूरसाठी. इकडून पुढे आम्ही जाणार आहे या रोडनी. इकडे जो जातो कर्जतला. चला. ते चौथा पार्टनर पण आलाय. ह्याच्यामुळे आपल्याला उशीर झालेला आहे. 15 मिनिटं झाले उभे आम्ही. आम्हाला वाटलं तू बॅग घेऊन उभा आहेस. चहा पियत बसला घरी. असं आम्हाला उपाशी ठेवला. चला, जाऊ दे. आता आपला भाऊ आहे म्हणून आपण त्याला काय बोलत नाही. हाय कर रे बाबा, हाय कर पहिला. चला. ब्रेक टाइम झालेला आहे. तर आम्ही आता एक शिवाय हॉटेलला आलो आहे, जे कर्जत चौकला आहे, जे फेमस आहे एकदम. चांगला नाश्ता वगैरे भेटतो या इथे. आता स्टार्टर मागवला आहे, त्याचे फोटो मी ॲड करीनच. चला. आणि आम्ही आता खाणार आहे दिलखुश पनीर. हे खाल्ल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू कसं लागतंय ते. आता आपण पोचलोय पालीला, बालराजेश्वर गणपतींच्या मंदिरात. त्यांचं दर्शन घेऊया आणि पुढे आपल्या गावाला पोचूया. चला. चला चला रे, आगे चलो. आता गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे. आता हे सर्व नवीन नवीन मित्र भेटतात आपल्याला, लहान पोरं. सगळे संभाजीनगरवरून आलेले आहे गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. अच्छा. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. चला. मामा की जय. चला आता निघूया आपल्या गावाला. दादांना घाई झाली तर 2 मिनिटं. बालराजेश्वर गणपती बाप्पांचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. थोडी गर्दी होती, खूप लोक बाहेरून आली होती. सहल होती वाटतं शाळेची.
खूप मुलं आलेत. आता आपण निघालोय सप्त्याला, खूप उशीर झालाय. आपण आरामात जाऊया, काय घाई नाहीये. ठीक आहे, चला. तर मित्रांनो, आता आपण पालीच्या गणपती बाप्पाचे दर्शन घेतलेले आहे. तशाच प्रमाणे आता आपण आपल्या गावी पोहोचून आपल्या देवाचेही दर्शन घ्यायचे आहे आणि आज रात्र जागवायची आहे. तर सर्वांनी आम्ही तुम्हाला पुढचे व्हिडिओ अपडेट करू. त्याचप्रमाणे कसे आम्ही तिथे जी आमचे सप्त्याचा जो उत्साह आहे तो कसा आम्ही साजरा करतो हे तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये आम्ही दाखवू. तोपर्यंत आपण आहोत पाली निजामपूर मानगाव रोडवर. हा इंटरनल रोड आहे. इथून डायरेक्ट आपण मानगावला पोहोचतो. नॅशनल हायवे 66 नाही घेतला कारण की रस्ता खूप खराब आहे बाहेरचा, म्हणून बहुतेक गाड्या इंटरनल रोडनी येऊन पालीवरून पुढे जातात. खूपच खराब आहे नॅशनल हायवे. पेन पासून ते नागोठण्यापासून इथं इंदापूरपर्यंत. त्याच्या पुढे रस्ता चांगला आहे नॅशनल हायवे 66. थेट गोव्यापर्यंत चांगला आहे. मध्ये मध्ये काही जागेवर काम बाकी आहे. तर लवकरच आपण एक 4 किलोमीटरमध्ये नॅशनल हायवे 66ला जॉईन करू. आता आपण पोचतोय मानगावला आणि परत कनेक्ट करतोय नॅशनल हायवे 66ला. इथून रस्ता चांगला आहे पुढे. महाड, पोलादपूर, खेड. आपल्याला खेडपर्यंत जायचंय. खेडवरून आतमध्ये तिसंगीला 20 किलोमीटर पुढे जायचंय.
आता आपण पोचलोय भरण्या नाक्याला. हे भरण्या नाक्यावर केदार काकाईचं मंदिर आहे. त्या मंदिराचे आम्ही इथे गाडी थांबून नेहमी आपले पाया पडून पुढे आपल्या गावाला जातो. भरणा नाका आयडेंटिफाय व्हायला पाहिजे म्हणून हे एक सेंटरला मंदिर बनवून ठेवलंय छोटंसं, जेणेकरून लोकांना समजेल की इथं केदार काकाईचं मंदिर आहे. आता आपल्याला इथून लेफ्ट टर्न घ्यायचा नॅशनल हायवे 66 वरनं. आपण माणगावपासनं नॅशनल हायवे 66 जॉईन केला. माणगाव नंतर मग परत पुढे लोणेर, महाड, पोलादपूर आणि खेड. आता इथून आपण लेफ्ट घेणार आणि आतमध्ये आपल्याला गावाला जाणार. इथून 20 किलोमीटर आतमध्ये आहे. सप्ताह चालू आहे. सप्त्याला जाऊन आपण जॉईन करणार. चला. नमस्कार मंडळी, जसे आपण आता गावासाठी निघालेलो, तर आपण आपल्या निवासस्थानी सुखरूपपणे पोहोचलेलो आहोत. आणि आपल्या मंदिराचा जो उत्सव आहे तो आता चालू आहे. आणि इकडे खूप थंडी आहे गावाला, तर इथे जो थंडीचा आनंद आम्ही घेत आहोत, असा आनंद आम्हाला मुंबईमध्ये भेटणार नाही. त्यासाठी कोकण हा आपलाच असो. सर्वांनी कोकणात एकदा यावं ही आमची पण इच्छा आहे. आता आपण थोडा निवांतपणे आराम करूया आणि पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सकट. आणि तुम्हाला पुढचे अपडेट आम्ही असेच व्हिडिओमध्ये करत राहू. आता हा ब्लॉग एंड करतो इथेच आजचा आणि जाऊन जरा आराम करतो. चला, बाय.